पेन्शनधारकांना मोठा फायदा, 9,000 ऐवजी 25,000 रुपये किमान बेसिक पेन्शन। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे। नवीन वेतन आयोगामुळे किमान पेन्शन आणि वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहे। तसेच यूपीएस, एनपीएस आणि ओपीएस सारख्या पेन्शन योजनांमध्येही बदल होऊ शकतात। भविष्यातील वेतन आणि पेन्शनमध्ये होणाऱ्या बदलांचा लाभ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे। सध्या सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारक 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन व पेन्शन घेत आहेत, जे 1 जानेवारी 2016 पासून लागू आहे। नवीन वेतन आयोग लागू झाल्यास वेतनवाढीबरोबरच किमान बेसिक पेन्शन 9,000 रुपयावरून 25,000 रुपये प्रति महिना होण्याची शक्यता आहे। यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। फिटमेट फॅक्टर हा या आयोगातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावर वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ ठरते। उदाहरणार्थ, सध्याची पेन्शन 30,000 रुपये असेल आणि फिटमेट फॅक्टर 2.5 असेल तर नवीन पेन्शन 75,000 रुपये होऊ शकते। त्याचप्रमाणे सध्याची किमान पेन्शन 9,000 रुपये आहे, ती 22,500 ते 25,000 रुपये दरम्यान जाऊ शकते। यावेळी वेतन आणि पेन्शनमध्ये सरासरी 25 ते 30% वाढ होण्याचा अंदाज आहे। 8व्या वेतन आयोगामध्ये जुन्या पेन्शनधारकांची पेन्शन नवीन फॉर्म्युल्यानुसार ठरवली जाणार आहे। नवीन वेतन लागू झाल्यानंतर कर्मचारी आणि पेन्शनरच्या वेतन आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। महागाई भत्ता आणि इतर भत्त्यामध्येही वाढ दिसून येणार आहे। भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।